हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजची सकाळ पप्पा सोबत सकाळ सकाळ पप्पा काय करतात तुम्हाला दाखवते. आणि सकाळचे पप्पा लवकर किती 5 वाजता उठतात, सकाळी सकाळी काय कामं करतात ते दाखवते. पप्पा काय करता सकाळ सकाळ? किती वाजले? 6 नाही वाजले अजून, अंधारच आहे ना. दिसतानाच बी तुम्ही कॅमेऱ्यात. इकडे या लाईटाकडे. पाऊस चालू होता एवढा वेळ आहे ना. मला तर 3 वाजल्यापासून झोप नाही. ते कालच्या प्रवासाने उचंबळल्यासारखं व्हायलंय. आता काय काय आवरायचं? काय काय आवरायचं? घरची सकाळ किती लवकर होती. तर पप्पाचं तर झाडू न झालं. तेल लावलं रात्री काल उशिरा. किती वाजता आले पप्पा? पप्पा नव्हते जवळपास, तरी 4 साडेचार झाले होते. आणि आता 3 वाजता उठलेली आहे. पप्पा 5 वाजता उठले. त्यांचा रोजचा टाईम आहे 5 वाजता उठायचा. त्यांचे कामं ठरलेली आहेत सकाळ सकाळ. आता मम्मी उठेल थोड्या वेळात. काय करता? काय छोट्या मुलीसारख्या वेण्या घातल्या 2. पण काय झालं, रात्री मम्मीने तेल लावून दिलं ना, तर मग बसल्या बसल्या तिने 2 वेण्या घालून दिल्या. म्हणजे राहू दे, असं केसामध्ये गुंता वगैरे होत नाही. 1 मिनटं लाईट लावून घेते. लागलं. केसामध्ये गुंता वगैरे होत नाही म्हणून मी मम्मीला म्हटलं ठीक आहे घालते. तर तिने 2 अशा छोट्या छोट्या वेण्या घालून दिल्या. कशा वाटतायत कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता पप्पा तिकडे कामावरत आहेत. मम्मी अजून उठलीच नाही आहे झोपेतून. आणि माझा सकाळचा ब्लॉग किती वाजता सुरू झाला आहे? घरी असताना 5 वाजता. आणि मी 3 वाजल्यापासून झोपलीच नाही. कारण मला ना काय होत होतं, सर्दीचा त्रास होतो. ते वेगळं बरं वाटत नव्हतं. आणि त्याच्यानंतर सुरू झालं ते एकदम पित्त होतं मला. जवळपास बसमधून आली का मग ते पित्ताचा त्रास सुरू झाला की मला सुधरतच नाही. आणि आज तर सर्दी झाली आणि त्यात केसाला तेल लावून ठेवलं आहे. हेअर वॉश करायचं आहे. चला भेटूयात मम्मी सोबत. थोड्या सुरू झाली. आता मम्मी उठली का नाही बघू आपण. इकडं लय लवकर सकाळ होती तशी. ते बघा उठली. पप्पाकडे फुलं तोडायलीत. झाली. 5 वाजताचा टाइमच आहे. सकाळी इकडे ठरलेली टाइम आहे. पप्पाचा 5 वाजता आहे, इथं 6 वाजता आहे. 6 वाजले की बरोबर उठते. पप्पा 5 वाजले की बरोबर उठते. इथं आपले झाडं पण उठलेले पण तुम्हाला दिसणार नाही. मम्मी लाईट टाक. हे बघा, झेंडूचं झाड आहे का काय झुडूप झालंय तयार आहे. झाड रोप असतंय नाही का, झाड नसते ना. एकच झाड लावलं होतं ते आले बाबा बोलायला. झाली फुलं तोडून. हे काय बाबा, झाड असे कसं आहे? ते एकच झाड लावलेलं. सर्दी झाली मला. ते कशाचे बाप्पा फुलं? हे ढवळे. ते कसे तोडायचे आता? झेंडूच्या जाऊन आधी बाकीचे काम आवरून घ्यायचे बाबा. अंधारच कशाला तोडायचे ते? इथं पप्पाचे फुलं तोडणं चालू आहेत. यायचे सकाळी सकाळी. हे फुलासाठीच भांडणं चालतात. ती सांगत राहते इकडे आहे तिकडे आहे. ते इचू काट्याचा पप्पा कशाला जाता सकाळ सकाळ त्याच्यात? सकाळी सकाळी नका जात जाऊ. याच्यामुळं काही लागतंय हाताला पायाला. इकडचे झाले तोडून आपले. झालं पप्पाचं झाडून बी झालं. फुलं तोडून झाले. हे तोडत नाही झेंडूचे? काऊन? माझ्यामुळं. हे व्हिडिओसाठी ठेवले बरं का यांनी. त्यांना वाटलं व्हिडिओ काढायचं म्हणून ठेवून दिलेत तसे. वर चढू नका. हे सकाळ सकाळ असे झाडा झुडपत घुसतात. मलाच बी वाटतंय.
बस झाली पप्पा, हे चढले वर. फुलं तोडून झाल्यानंतर आपण चहा पाण्याच्या वेळेस भेटू, कारण आता माझा पण अवतार जरा सुधरवते, वेण्या बिण्या सोडते. आणि मम्मी पप्पा तर हे पप्पा लटकलेले वरती, त्यांचे टास्क बघा. ते म्हणते नाही एखाद्या हाऊसमध्ये एवढे टास्क नसतील, एवढे पप्पा टास्क करते सकाळ सकाळ. तारेवरची कसरत, फुलं तोडण्यासाठी एवढी मेहनत चालू आहे बरं का. आणि कटोरा ते जेवढे फुलं पाहिजे ना तेवढे भेटले तरी पण ते मेहनत करतात. एक आणि एक फुल देवाला गेलं पाहिजे. भिजले पप्पा तुम्ही तर, हा ते झाडाच्या पाण्याने भिजले बहुतेक. झाडाच्या पाण्यात भिजले गे. काय शोधता आता? त्यांचं सकाळ सकाळ काही ना काही चालूच राहतं बरं का. जमत निघत नाही. काय शोधता? बस झाले आता, बस झाले. तू काय करते? कपडे फाडते ना. झालं मी म्हणलं चहा टाकायली का मी. नाही हो, दूर झालं पाणी तुला. तोंड धुतलं का तुम्ही? मग ब्रश करणं लागेल ना. आमच्या सकाळ सकाळी इकडे आमची घरची 5 वाजल्यापासूनची सकाळ अशीच चालत असते. हा गडबड गोंधळ. पप्पा काय टायमात कामं झाली पाहिजे का? अगं लाईट जायची मग नंतर पुन्हा. मला लाईट गेली तर आलीच नाही लोक. हा, आमचा दादू झोपलेला आहे अजून. त्याला जर समजलं ना मग मी तो लईच मारल मला धरून. लाईट नाही बाबा, सचिन झोपलेला आहे अजून. घ्या ब्रश करून घ्या पप्पा. खरं बरं होतात बरं चहा टाकतो. माझी सर्दी झाली काय तुम्हाला? शर्वाची सर्दी तुम्हाला झाली. मम्मी सगळ्याला वाटायचं नाही आपलं घर नाही, उगाच दाखवतो. एवढंच आता आता मोठ्या ब्लॉग मध्ये सगळ्याला दिसेल की आपलंच घर आहे म्हणून. लय जण म्हणायचे पप्पा तुम्ही खोटं बोलतात, ही खोली नाही तुमची. रूमच फिरून जात असते. ऐ मम्मी, हे बघा आमच्या इथं आरसा आहे छोटूसा, त्यात मी दिसतीये. असं करते मी ब्लॉग शूट. हे बघा मम्मी, ते तिकडं पप्पा पाणी घेतात माठातलं. ते माठ बाहेर आहे. साधं पाणी नको का? पाणी पाजरतं वाटातलं. त्यांचे सकाळी सकाळी कामं चालू आहे. सगळे म्हणतील हे कामं करतायत मी मोबाईल धरून बसली, त्यात बी मला बोलणे बसतात. पण सकाळचे कामं त्यांचे ठरलेले आहेत, आमचे नाहीत. माझे काम त्याच्यानंतर चालू होतं. पप्पा बसमध्ये येऊन पित्तले काय झालं आता? उलटे झाले उलटे. उलटी तर माझं आता लय जवळचं नातं झालंय. पित्त पडलं. तिला सण होतं माझ्यासारखं. ही त्याची चहाची तयारी चालू आहे. दिसतो का मी? आजपासून तुम्हाला घरचे ब्लॉग बघायला मिळणार आहे. रोज मला एकटीला बघून बघून कंटाळले होते ना. आता हे एक मुखडा, हे एक सुंदर मुखडा माझ्या पप्पाचा. हाय करा सगळ्यांना. हाय. पोट वाजवलं पप्पा पुढं पुढं. कधी सांगितलंय चहा करायला? झाले 2 घंटे. 2 घंटे झाले. ए चहा कधी होणार? करते ना. आणि मी जशी चायलावर आहे ना तसे माझे पप्पा पण चायलावर आहे, मम्मी पण चायलावर आहे. तुम्हाला वाटतं ना मी एकटी चहा पिते असं नाही आहे. घरी पण चहा लवकर होतो आमचा. आता किती वाजले पप्पा? 6. नाही ना 6:30 झाली. 6 वाजता मम्मी उठली बरोबर. ही 6ला उठते, पप्पा 5ला उठतात आणि मी दोघांच्या मध्येच उठते कधी पण. बोला काहीतरी. काय म्हणणार आहे? कडची घ्यायची आता. गाईज 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 गाईज. तर आपल्याला जे बघतात का त्यांना म्हणायचं हाय गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज. हॅलो गाईज. बाबा ते कसं इंग्लिश आपण पप्पाला ब्लॉग शिकवू आता. हॅलो गाईज. गाईज म्हणायचं फक्त छाप सोडून द्यायचं. हॅलो गाईज म्हणा. गाईज. हा हॅलो गाईज. हॅलो गाईज. कशा आहात तुम्ही? कशा आहेत तुम्ही? हा म्हणा. माहिती तिथं माझ्या वाक्याच्या वरचं काम झालं. मग तू म्हणजे हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? तुम्ही म्हणा ना कशा आहात तुम्ही? पाहायला म्हणजे आल्या बाबा. पप्पाला असे बसून बसून पाहायला मुंगे आले. अ पप्पा विचारा ना, अरे चहा आपले होतोच व्हिडिओ का काय आवडतात का तुम्हाला? आपली हिडू. हा आता आपले हिडू आताच काढण्यात आले का आवडते. ते विचारावं लागतं तसं. ते बघते तेव्हा बरोबर उत्तर देतात.
म्हणा आपले व्हिडिओ आवडतात का तुम्हाला? आपले व्हिडिओ आवडतात का आवडते का तुम्हाला? तुम्हाला? आवडत असतील तर लाईक करा. आवडत असतील तर लाईक करा, शेअर लाईक करा. करा, शेअर करा, अंगठा नको. हे म्हणजे लाईक. लाईक आणि आमचे शेअर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर लाईक करा. शेअर करा बापा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. असं हात करा तिकडे. बस झाले बाबा मी हात लाईक आज करा, पप्पांनी शेअर मम्मीने करा, ब्लॉग सुरू सबस्क्राईब केलाय. करा. सरप्राईज नाही हा. बघा आता येऊ. सबस्क्राईब. सबस्क्राईब करा. सब सबस्क्राईब. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. 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 दूध जाईन उतू. सबस्क्राईब. बरं जाऊ दे. फॉलो करा मला. फॉलो करा, फॉलो. नाही एवढं येत असं काऊन पाहिली? 2 घंटे झाले चहा सांगून ते 3ऱ्या घंट्यात होईल. तेव्हा 4थ्या घंट्यात मी तुम्हाला बाहेर उठूनच किती 5 वाजता उठले. मी 6:30 3लाच झाले उठलो होतो पण मी म्हणलं अजून लय टाइम आहे झोपा. झोपलो तर पुन्हा 5 वाजली. 3ला उठून काय करायचं अजून गाड्या राहिल्या. बाहेर गाड्या राहिल्या, पार्किंग राहिली, चट राहिले, पाऊस झाला चालू आता. तर आले कवाचे घाई करायलेत ना. तुमचा चहा झाला चहा. आता थोड्या वेळानं करते पोहे. काळं काय पण तेवढं झालं. पत्ती असन मला ते काय तुझं तुला मला बसतच पाहिजे त्याच्या बस. बघा आमचं किती प्रेम आहे. त्याची बस पहिले किती कमी पप्पा. झाली की मग बसत घेते. हे बाई पहिले तुझा पप्पा हे माझा चहा. गोडे भाताच केला बाबा. ते साखरच लय टाकती. लय गोड झाला काय? नाही, ते नाही. दूध टाकून असं. नाही बरोबर आहे त्याच्या लवकरच भूक लागते तर आता. ते इंजेक्शन हे इथं काहीतरी लागलं. चावलं. काय चावलं बाबा? घुस. घुस चावली. बाहेर झोपले होते. तुला चहा नाही मला चहा. पप्पांनी चहा घेतो आता. ते काय म्हणाय बसत काय होतंय माहितीये का, छोटूसं घर आहे ना तर त्याच्यात कॅमेरा पकडायला बी थोडी अडचण येते. पुढं टेबल असल्यामुळं असं जरा असं झुकावं लागतं पप्पाच्या बाजूला. आहे का ना पप्पा? आता तो कोणी टेबल आहे नाही, टेबल चालू बाबा. तिकडून कॉट आहे इकडून टेबल आहे आणि मध्ये फ्रीजच कपाट. फ्रीज घेऊ आपण फ्रीज घेऊ. ती मम्मी चहा उतर लागली. आता मला बस ते पप्पांच्या चहा पिल्यानंतर मम्मीने तीच बशी घेतली. एवढं प्रेम आहे बिचाऱ्यांचं. या चहा घ्यायला. एवढं पित्त झालंय पण तरी पण चहा काही सोडणार नाही. चहानेच बरं वाटतं. हे का पप्पा? मग आमच्या घरात सगळे चहाची तलप पियत बरं का. तुला म्हणजे पण जात नाही. सगळ्याला चहा लागतो म्हणजे लागतो. फक्त भाऊ सोडला तर ते बिचारा अजून सोडल्या झोपलेलाच आहे माझा भाऊ. घरातला पहिला ब्लॉग आहे. ज्याच्या आधी कधीच ते कॅमेरा समोर बोललेले नाहीयेत. आज पहिल्यांदा बोलतायत ते कॅमेरा समोर. तर तुम्ही सगळे लाईक करा. लाईक करा बाबा. लाईक लाईक करा, शेअर करा. हा आता त्यांनी सांगितलंय ना मग लाईक शेअर करा. आता पप्पा बाहेर गेले आवरायला. ए ताई हा ये ना, मी पाईप आणतो इकडं. हे बघा त्यांना पण व्हिडिओची सवय लागली आता. काय करायचंय? पाणी मारायचं. काय दाखवता? पाणी मारायचं नाही. बघितलं यांना पण सवय झाली आता. उचलून घेते का? एवढं काही जमत नाही पण हळूहळू जमायला लागेल त्यांना पण. सकाळी यांचे काम ठरलेले असतात लय सकाळ सकाळ उठून. मी 2 वेण्या सोडून आता एक छोटीशी वेणी घालून घेतली. ते बघा लागले पाईप हे करायला. एवढा मोठा पप्पा? एवढा मोठा पाईप नाही जा. पुरत लागते. कुठं पाणी मारायचं आता? पावसाने सगळं भिजलं तर खरी. जाय नाही. हे, काय झालं? पाणी चालू करा पप्पा. एवढे सकाळी काम आवरायची सवय लागली तुम्हाला? याचं काम मी डोळ्याने आवडते म्हणतो का? आ? लय पटापट. लय ताकद लागते पाईप ओढायला. पण ये काढायला कपडे काढून ये. मजा येते ना सकाळी सकाळी. तिकडं असल्यावर एवढी मजा नसते, काही दाखवायला बी नसतं. पण इकडं काय तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवू मम्मी. हे काय आहे? ते कमळ. ब्रह्मकमळ नाही. ब्रह्मकमळ ते वेगळं असतं. हे कमळ आहे. कमळ साधं कमळ. छोटे कमळ येतात याला. पण आता सध्या कळ्या झालेले आहेत. काही तोडून घेतले बहुतेक. पाणी काढावं लागतं भरलं की. इथं तुम्हाला सगळं असं निसर्गरम्य वातावरण भेटेल. कारण तिकडे सगळे
झाडं लावलेले, तुम्हाला अजून दाखवते तिकडचे झाडं. पप्पा गेले तिकडे पाईप हे करून आवरायला गेले तिकडं. आता पप्पा पाणी मारते तोपर्यंत मला मी इकडचं दाखवते, कारण इकडं पण पाणी मारायला येणारच. लाईट बंद करायचे राहिले हे वरचे. हे बघा तुम्हाला अजून दाखवते इकडे काय काय लावलेलं आहे बघा. म्हणजे सगळे याचेच झाडं आहेत फुलाचे वगैरे, पण एक खास झाड आहे जे मला खूप आवडतं. हे बघा डाळिंबाला किती डाळिंब लागले. हा आले आले. इकडे सगळे मोगरा वगैरे आहे, तिकडे फुलाचे झाड आहे. गार्डन एरिया आहे म्हणून सगळे फुलाचे झाड आहेत, कारण बंगल्याच्या साईडला गार्डन एरिया हवाच. मी इथेच फोटोशूट वगैरे करत असते. सर्दी झाल्यामुळे जास्त बोलता येत नाही, श्वास घ्यायला कमी जास्त होतो. भारी वाटतं ना घरी आल्यानंतर. त्यांचे सकाळचे कामं ठरलेले बघा ना कसे आहेत, टायमावर सगळे कामं झाले पाहिजे 7च्या आत. पप्पा मी भिजल इकडं. हे झाडा खालून कसं निघल कचरा. हो बरोबर आयडिया आलेली आहे पप्पा. दसऱ्या लोक तर लय मोठे, लक्ष्मीला दसऱ्याला पण येते ना त्याला. मम्मी वर बांधता येत नाही जसं तिकडं जरा धरून धुरीन बांधलं तर नाही व्हायचं. नाही बाय पप्पा हे थोडं असं वर बांधलं तर नाही होत. अरे देवा, पण दिसायला किती भारी दिसतंय बघा ना. एवढं मोठं महादेव हा पण त्याला फुलं आलं की एका जातं लोक. एक येऊन गेलं ना, एक येईल पण आता हाय कळी नाही आलं. पानं किती मोठे आहेत मम्मी याचे. महादेव वाटत ना ते पुढे त्याला. आवरलं पप्पा सगळं. आवरलं बाबा, घेतो आता डिशन खातो पोहे. काय करा पोहे केले का मम्मीने. केले पोहे, केले अजून भाजली नाही. तयारच आहे. 3 महिन्याला. किती वाजले पप्पा आता. आता वाजली 7:30. 7:30 वाजताच भूक लागली. 7:30 वाजताच भूक लागली. 6:30 भूक लागते मला. काय पोह्याचा घमघमाट सुटलाय. दिल पाहिजे लक्ष. नको मला ते पित्त झालेले आणि त्याच्यात परत पोहे खायचं म्हणलं की. त्याच्यात काय चमचा घ्या. कढीपत्ता निवडावा लागला. निवडून निवडून नाही खायचं, कढीपत्ता खात असते पप्पा. बापा रे, केसासाठी चांगला राहतोय. चमचा देऊन जाईल. घरात पहिली केस मावून. तुमची बायको लय सेवा करते. कढीपत्ता काढ. थांबा मी काढते. हा पप्पा तुमची बायको लय सेवा करते. हो, आ लय शेव करते. मी आवाज खाऊ घालते. लगेच पाण्यात येते. ही पाणी आधी. अरे राम रे, पाय दुखायले बघ माझ्या. कशाने झाडं पायाला. तसं कशाला बसता, मांडी घालून बसत जाणं. हा ती मोडायची वेळी. आता पोहे खाऊन दाखवतो बाबा तुला कसे केलेत सुगरीने. तर उकडी नाही, उकडी बाबा. शिजले शिजले. म्हणा शिजले. चांगले केले म्हणा. हा खाल्ल्याशिवाय कसे कळण चांगले केले का नाही. झाले चांगले. चांगले झाले. खारटच गेली पण जरा. ते कधी असं चांगले करा. काहीतरी कारण लावतेच ते. चांगले झाले का. चांगले झाले पण खारटच झाले. जराशे खरं सांगा बरं, खरं खरं सांगा. खारटच झाले. किती कमी टाकलं मी मीठ. तू खाऊन पाय बरं. मी हातात नाही का काय काय आंघोळ झाल्याशिवाय नाही. एवढा चमचा खाऊन पाय. नाही नाही खाऊन पाय ना. मग 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 खारट झाले का नाही पाय. झाले काय खरंच. खरंच झाले काय. पाय ना. झाले नाही काही म्हणतात मग. नाही बिलकुल नाही. तुला चिडवायला करते तसं ती. बरोबर आहे. नोकझोक चालू राहते. पप्पाचा सकाळचा 7 किती 7:30 झालेत. पप्पाचा नाश्ता चालू आहे. आता मम्मी स्वयंपाकाची रोज तयारी मागते करते. बिस्किट पुडा नाही तर मग पोहे. खान ते कढीपत्ता काय होतंय एवढा एवढा म्हणजे केवढा असतो कढीपत्ता. छोटाच आहे तरी. आपलं झाड ते गेलं बाबू. त्या कढीपत्त्याच्या झाडाला काय झालं. ते खालूनच मूळच जळाली? वळिंब लागल्यासारखं झालं त्याला. लय भारी झालं पण. लय मोठं झालं. काय ते ताबडतोब तोडून ताबडतोब टाकायचं. हा, ताजा ताजा कढीपत्ता. ते तर लय खात होते एकच पप्पा. काडी तोडायची आणि तेवढाच टाकायचं. गाईस एक तर प्रॉब्लेम काय झाला. त्याला पण आता पाय- आम्ही पॅन्ट पाडतोय जीन्स.
काय भांडाचा भांडा. नवीन घेतली आणि जुनी झाली टाका फाडून. आता प्रॉब्लेम असा झालाय की पप्पाच्या पायात चीज गुंतली. ते काहीच करून काढता येत नाहीये. तर आम्हाला शेवटी ऑप्शन काय होता कैची, ते आता फाडावं लागतीये. क्या खाडून एक पाय फाडून झाला, एक पाय फाडून झालाय. आता दुसरा पाय का एक पाय फाडायचा राहिलाय. काहीच तुम्ही बघू शकता. आम्हाला एक पॅन्ट किती महागात पडलीये. घालू नका म्हणून लागले मी येत नाही तर. अरे तू दिले की मेन कापड घालून घाला बाबा. एवढे कष्ट करून पॅन्ट घातली, पण आता शेवटी ती फाडून काढणार. फाडूनच काढणं लागायला लागली. अटकूनच तेवढी बसली पक्की ओढून पाय पाय बघा, ओढ आयडियात जाईन ती. किती वेळेची ओढली आम्ही पण काय लय अवघड होऊन बसलोय सध्या. काय वाढवा करून ठेव. बाबा अरे ते तुझ्याच मेन कापड दिलं पायात घालायला, तशी जाईन मी मला रिजात नाही माझ्या पायात. तुम्ही ते घाला मेन कापड. बायकोचं ऐकावं लागतंय का नाही. काय ऐकावं बाबा. बाई आता फाडूनच काढायची मग. हे बघा पॅन्ट डायरेक्ट आंघोळीला जायचंय नाही काय आता आता काय करायचं? फाडून टाकायचे आता कापा. इकडे काय अंदाज आहे? अवघड झालंय. सारखी झाली बाबा ही. लागलं का बाबा इथं. नाही. टोपी नाही घातली. पप्पाच्या पॅन्टीचे केले शी. आम्ही पार चिंधड्या करून टाकले. ती घड्या हा, झाल्या का? बघा आता कशी दिसते. फ्या, आता झाली फॅशन. शाहरुख खान. फॅशन. नवीन शाहरुख फॅशन. खानची फॅशन आहे. आता घालायचं कामच सनी नाही. सलमान खान सलमान खान